दोस्ती 11 संघाचं. या दरम्यान पुन्हा एकदा योगेश यांचा पुढचा चेंडू सामना करतील प्रशांत. हा मात्र उत्कृष्ट गोष्ट आहे. प्रशांत यांच्या बॅटमधून निघालेला मला वाटतं चेंडू सरळ 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 निघून जातोय डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. पहिला चौकार या सामन्यात प्रशांत यांच्या बॅटमधून निघालेला. प्रशांत मी सांगू इच्छितो चौफेर फलंदाजी करण्यात एक्सपर्ट तरबेज आहेत. खूप जबरदस्त फलंदाजीचा भार सांभाळतात आपल्या अंगावर. पुढचा चेंडू आणि ते एज लागली आहे पण नक्कीच चेंडू निघून जातो स्लीप एरियामध्ये. एक धाव नक्कीच मिळेल. एका धावेच्या वर काही नाही. या दरम्यान मी प्लेबॉयचे जे खेळाडू बसले आहेत डीप लेगला त्यांना इथून कमिटीतर्फे आम्ही विनंती करतो की जर आपण बाउंड्रीच्या मागे बसलात तर जरा जास्त बरं होईल आणि खूप उपकार होतील आमच्यावर. तर या दरम्यान मी पुन्हा एकदा विनंती करतो प्लेबॉयच्या खेळाडूंना जे डीप लेगला बसलेले आहेत त्यांना विनंती आहे की त्यांनी सीमारेषेच्या बाहेर बसायचे. पुन्हा एकदा सामन्याकडे वळतोय आपण. प्रितेश लेफ्ट आर्म बॅट्समन आहेत. योगेशांचा पुढचा चेंडू सामना करतील प्रितेश आणि हा लोअर फुलचा चेंडू होता. चांगला फटका मारण्याचा प्रयत्न. एक धाव मिळवली फलंदाजी. दुसरा धावाचा प्रयत्न इथे मात्र रिस्क आणि स्ट्राईक एंडला थ्रो जातोय त्यामुळे नक्की थोडासा धोका कमी आहे. नॉन स्ट्राईक एंडला मात्र नक्कीच धोका पत्करला असता प्रशांत यांनी. पण त्यांनी एक डेअरिंग दाखवली. बघितलं प्रशांत यांनी की आपण पोहोचू शकतो असा कॉन्फिडन्स होता आणि त्या कॉन्फिडन्सच्या जोरावर त्यांनी 2 धावा सहज पूर्ण केलेल्या आहेत. महत्त्वाचा सामना आहे दोन्ही संघांसाठी. नॉकआउटचा सामना आहे. या सामन्यामध्ये जो संघ विजयी ठरेल तो 3 संघांमध्ये समाविष्ट होईल. पहिल्या 3 संघांमध्ये कारण 12 संघ खेळत आहेत आजच्या दिवसामध्ये. त्यातून 3 संघ येतील. त्यात चिठ्ठी उडवली जाईल आणि त्या चिठ्ठीत जो संघ फायनलला जाईल राहिलेल्या 2 संघांना आपापसात मॅच खेळावी लागेल. या दरम्यान पुढचा चेंडू योगेशांचा आणि हा उंचावरून मारण्यात आलेला मिस्ट्रोक आहे. इथे नक्कीच झेल होण्याची दाट शक्यता आहे. कॉलिंग नाही आहे त्यामुळे दोन्ही क्षेत्ररक्षक झेलच्या खाली. पण इथे प्रितेश यांच्या खेळीचा अंत होतोय. क्या बात आहे. सुमधुर संगीत आपल्याला ऐकायला मिळते. वाद्यवृंद पालाय देवी बँड पथक हार्दिक आभारी आहोत. या दरम्यान नवीन फलंदाज मैदानात उतरत आहेत. प्रवीण मला वाटतं प्रितेश प्रवीण प्रशांत म्हणजे पी वरनं खेळणारे सगळेच खेळाडू या संघामध्ये यांनी जोडून घेतलेले आहेत आणि पीची सिरीज आपल्याला पाहायला मिळते इथे. जसं पूर्वी टी सिरीज असायचं तसं आता पी सिरीज आहे. तर या दरम्यान पहिले षटक प्रगतीपथावर असताना आपण जर धावसंख्या पाहतोय तर धावसंख्या जाऊन पोहोचते ती 8 वर. अजूनही या षटकातील 2 चेंडू शिल्लक आहेत. स्ट्राईकला प्रशांत आणि उत्कृष्ट फटका इथे पाहायचं काय होतं. ओ हो चांगला अटेम्प्ट होता कॅचसाठी पण आता मात्र मुश्किल आहे. चेंडू निघून जातोय. चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळते. एकदम डीप मिड विकेटच्या क्षेत्ररक्षकाने डीप फाईन लेगला जाऊन हा चेंडू अडवण्याचा प्रयत्न केलाय. आपण बघतोय 3 धावा समाधानकारक पूर्ण करतायत दोन्ही फलंदाज. खूप चांगला प्रयत्न होता. डीप आपण बघतोय डीप मिड विकेटचा जवळजवळ डीप मिड विकेटचा क्षेत्ररक्षक डीप फाईन लेगला जाऊन हा चेंडू अडवतोय. 1 धाव मात्र नक्कीच अडवतोय. 1 धाव 1 चेंडू 1 या गोष्टीला प्रत्येक खेळामध्ये प्रचंड महत्त्व असतं. त्याचं महत्त्व ज्याला कळलं त्याला खेळ समजला. 1 या गोष्टीला फार महत्त्व आहे. एका धावेने काय होतं किंवा 1 धाव नाही घेतली तर काय होतं. एका धावेने ज्यावेळी संघ हरतो त्यावेळी ती धाव आठवते. या दरम्यान पुन्हा एकदा पुढचा चेंडू इथे मात्र खूप सुंदर पद्धतीने पूल केलाय. लेग साईडला चांगलं क्षेत्ररक्षण 2 धावा मिळतील. खूप चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळते डीप स्क्वेअर लेगच्या क्षेत्ररक्षकाकडून आणि पुन्हा एकदा 2 धावा. अशा प्रकारे मला वाटतं षटक संपते. पहिल्या षटकाच्या अखेरीस जर आपण धावा बघतोय तर धाव फलकावरती धावा लागतात त्या 13-1 गडी बाद. पहिलं षटक पॉवर प्लेचं तसं बघायला गेलं तर थोडंसं महागडं पण त्यातल्या त्यात पॉवर प्लेचं असल्यामुळे ठीक आहे हरकत नाही. 13 धावा इज नॉट बॅड नॉट गुड ऑल्सो.
बघायचं दोन्ही संघांसाठी हा महत्त्वाचा सामना आहे. या सामन्यामध्ये जिंकणारा संघ हा नक्कीच पुढच्या 3 संघांच्या साखळीत प्रवेश करणार आहे. आता मात्र लवकरात लवकर दुसरं षटक हाताळायचं आहे. गोलंदाज प्रसाद यांच्या दुसऱ्या म्हणजे वैयक्तिक पहिलं पण संघासाठी दुसरं षटक घेऊन येते. प्रसादच्या पहिल्या चेंडूचा सामना करतील नक्कीच प्रशांत. थोडीशी गेम स्ट्रॅटेजी आपल्याला पाहायला मिळते. थोडंसं क्षेत्ररक्षणामध्ये बदल पाहायला मिळतोय. या दरम्यान प्रसाद तयार, प्रशांत तयार. ते म्हणजे असं वाटतं स्ट्रायकर रेडी, गोली रेडी तसं. पुन्हा एकदा पुढचा चेंडू आणि काय सुंदर चेंडू हाताळतोय प्रसाद. व्हॉट अ ब्युटिफुल बॉल. हे म्हणजे खूपच सुंदर चेंडू टाकण्यात आला. मागून टिफाची बाद केलं म्हणजे असं वाटतं की पुढच्या दाराला मात्र कडी लावून गेले पण मागचं दार उघड राहिलं. मागच्या दारातून चोरी करून निघून गेले. तर प्रशांत यांचा मागून घेतलेला हा बळी आणि महत्त्वाचा बळी इथे बाद होतोय. पहिल्या चेंडूवर प्रसाद खूप सुंदर असा चेंडू आपल्याला हाताळताना दिसतोय. आणि आता मात्र मागच्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच शिवा मैदानात उतरतोय. पाहायचं या सामन्यात काय पद्धतीची फलंदाजीचं प्रदर्शन आपल्याला दाखवेल शिवा हा लेफ्ट आर्म फलंदाज आहे आणि डावखुरा फलंदाज आपल्याला पाहायचंय काय जादू दाखवणार आहे शिवा आज इथे या मैदानावरती. प्रसाद एक चांगले गोलंदाज आहेत. पहिला चेंडू अतिशय उत्कृष्ट पद्धतीने हाताळताना त्रिफळाशीत बाद करतायत. प्रशांत सारखा एक दिग्गज खेळाडूला मोठं अचीवमेंट आहे. या दरम्यान आमच्याच प्रभागातील ज्येष्ठ नागरिक निवृत्ती काळे आप्पा व किसन कड यांना विनंती करतो की त्यांनी स्टेजवर यावे. मी आपल्या प्रभागातील ज्येष्ठ नागरिकांना विनंती करतो की त्यांनी कृपया स्टेजवरती यावे. किसन कड, आप्पा अग्रे, बाबाजी अग्रे. लवकरात लवकर स्टेजवर यावे. किसन कड व आपल्या सहकाऱ्यांसोबत लवकरात लवकर स्टेजवर यावे. निवृत्ती काळे, गणेशनगर प्रभागातील सर्व ज्येष्ठ नागरिक व आम्हाला सहकार्य करणारे सर्वांना विनंती करतो की त्यांनी कृपया स्टेजवर यावे. या दरम्यान प्रवीण यांचा उत्कृष्ट फटका आपल्याला पाहायला मिळतोय. डीप फाईन स्क्वेअर लेगच्या दिशेने मारण्यात आलेला हा षटकार. पुन्हा एकदा बॅक टू बॅक सुंदर असा फटका. इथे मात्र बघायचं काय होतं. हो व्हॉट अ ब्युटिफुल स्ट्रोक. 2 बॅक टू बॅक एकाच क्षेत्रामध्ये मारण्यात आलेले 2 षटकार. क्या बात आहे. काय सुंदर फलंदाजी पाहायला मिळते प्रवीण यांच्याकडनं, ज्यांना लाडाने डब्ल्यू असं म्हटलं जातं. डब्ल्यू या नावाने ते ओळखतात पण नाव त्यांचं प्रवीण आहे. 2 बॅक टू बॅक षटकार मारण्यात यश संपादन करतात. काय सुंदर फलंदाजी आहे. शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू होता. व्यवस्थित जागा घेतली, थोडासा वेट केला आणि फेकून दिला चेंडू. पुल केला सरळ डीप स्क्वेअर लेगच्या वरून षटकार. 2 षटकार लागोपाठ. या 2 षटकारांनी धावसंख्या जाऊन पोचते ती 26. हे मान्यवर इथे उपस्थित होत आहेत. त्यांचं हार्दिक स्वागत. या दरम्यान तिसरा षटकार मारण्याच्या प्रयत्नात नक्कीच बाद होण्याची शक्यता आणि बाद होत आहेत. दरम्यान प्रवीण हे खूप सुंदर फलंदाजी करत होते. 2 षटकारानंतर तिसऱ्या षटकाराच्या धावसंख्या 26 आहे. 26 आणि अजूनही दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू बाकी आहे. आता मात्र
विकास मैदानात उतरत आहेत, नवीन फलंदाज. हे देखील या खेळाडूबद्दल मी नक्कीच सांगू इच्छितो. विकास हा देखील एक अष्टपैलू खेळाडू आहे. चांगले फलंदाज आहेत. कधी कधी गोलंदाजीही वेळेवर करतात. लेफ्ट आर्म गोलंदाज आहेत, राईट आर्म बॅट्समन आहेत आणि वन साईड 11 या संघाकडचे एक महत्त्वाचे खेळाडू आहेत. विकास जे नॉन स्ट्राईक एंडला आहेत आपण पाहतोय आणि शिवा स्ट्राईक एंडला मागच्या मॅचचे मॅन ऑफ द मॅच. ह्या दरम्यान उत्कृष्ट फटका येते शिवा यांचा आणि बायच्या जागेवर कॅच आहे. व्हॉट अ ब्युटिफुल कॅच. खूप सुंदर असा झेल टिपतोय डीप मिड विकेटचा खेळाडू. क्या बात आहे, क्या बात. या ठिकाणी सुंदर फटका होता शिवा यांचा, पण तितका दमदार नव्हता आणि बरोबर अशा ठिकाणी होता जिथे बरोबर क्षेत्ररक्षक तैनात होता. मिड विकेटच्या दिशेने सुंदर हातात झेल टिपतोय तो क्षेत्ररक्षक आणि शिवा या मात्र तंबूत परतावं लागतंय. 2 षटकं संपतात. 2 षटकांच्या अखेरीस धावसंख्या होती ती 26 वर स्थिरावलेली आहे. नवीन फलंदाज मैदानात प्रत्येक. लवकर सामना चालू करायचा आहे. गावदेवी ए. नो ग्रुप मीटिंग, नो टीम मीटिंग. आपलं क्षेत्ररक्षण लगेचच लावून घ्यायचं. पंच वारंवार तुम्हाला सांगणार नाहीत कृपया करून. 26 धावसंख्या 2 षटकांच्या अखेरीस. 26 आफ्टर 2 ओव्हर्स, लॉस ऑफ 3 विकेट्स. 3 गडी बाद, माफ करा 4 विकेट गेलेले आहेत, 4 गडी बाद झालेले आहेत. आणि इथे आपण पाहतोय प्रतीक आणि विकास. प्रतीक स्ट्राईक एंडला, नॉन स्ट्राईक एंडला विकास आणि अनिमेश. मगाशी मला वाटतं मला सांगितलं होतं की अंडर 16चा हा खेळाडू आहे अनिमेश. मगाशी देखील गोलंदाजी करताना चांगलं प्रदर्शन आपल्याला दाखवलेलं अनिमेशने. आता मात्र अनिमेश आपण पाहतोय कमीत कमी 15 ते 20 पावलांचा रनअप आहे. राईट आर्म राऊंड विकेटचा मारा करतील अनिमेश. दरम्यान प्रतीक तयार. एक शांतता मैदानामध्ये गांभीर्य वाढवतोय या खेळाचं. इथून हा उंचावरून मारण्याचा प्रयत्न, परंतु मिस स्ट्रोक होतोय. चेंडू निघून जातोय डीप, माफ करा शॉर्ट स्क्वेअरलेगच्या दिशेने. 1 धाव पंचांचा घोषित क्षेत्रात गेल्यामुळे पंचांनी 1 धावेचा इशारा इथे सांगितलेला आणि या 1 धावेने धावसंख्या थोडीशी हलते. धावसंख्या होते ती 27. 300 षटक प्रगतीपथावर असताना तशी पाहायला गेली तर समाधानकारक धावसंख्या आहे. कारण हे शेवटचं षटक आहे. या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा जमवण्याचा प्रयत्न नक्कीच दोन्ही फलंदाज करतील. आपल्याला पाहायचं आहे शेवटचं षटक. आतापर्यंतची धावसंख्या आहे 27. या राहिलेल्या 5 चेंडूंमध्ये किती धावा जमवण्याचा प्रयत्न करणार आहेत आपल्याला पाहायचं आहे. मी पुन्हा एकदा प्लेबॉय संघाच्या सर्व खेळाडूंना जे तिथे डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने बसलेले आहेत त्यांना विनंती करतो पुन्हा की कमिटीतर्फे मी तुम्हाला विनंती करतो की आपण त्या बाउंड्री लाईनच्या बाहेर बसायचे. ब्ल्यू टी शर्ट्समध्ये जे खेळाडू आहेत त्यांना सगळ्यांना विनंती आहे. या दरम्यान हा हेलिकॉप्टर स्ट्रोक आहे. पाहायचं आहे काय आहे आणि अटेम्प्ट केलेलं नाहीये, कॉलिंग नाहीये, नो प्रोफेशनल. आणि हा षटकार प्रतीक यांचा हा फटका अतिशय सुंदर होता, पण हा झेल होऊ शकला असता. लॉंग ऑन आणि लॉंग ऑफ या दोन्ही खेळाडूंमध्ये कॉम्बिनेशन ज्याला आपण म्हणतो तो प्रकार नाहीये. कॉलिंग नाहीये. कॉलिंग नसल्यामुळे तू चढणार गाडीमध्ये कमी चढणार तोपर्यंत गाडी निघून गेली. षटकार पाहतोय, माफ करा चौकार आहे. इथे पंचांचा निर्णय चौकाराचा आहे आणि नक्कीच इतक्या लांबून सहज दिसत नाहीये त्यामुळे चौकार आहे. या चौकाराने धावसंख्या थोडीशी वाढते. पुन्हा एकदा पुढचा चेंडू. हा आखूट टप्प्याचा चेंडू आहे. सुंदर चेंडू हाताळतोय गोलंदाज अनिमेश. आखूट टप्प्याचा चेंडू आहे. जोरदार तोडण्याचा प्रयत्न होता प्रतीक यांचा, परंतु 1 धाव मात्र नक्कीच मिळेल. आता मात्र विकास यांना स्ट्राईक मिळते. या षटकातील 3 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. धावसंख्या धावफलकावर दिसते 32. पाहायच्या किती धावा 3 चेंडूमध्ये जमवत आहेत. आणि हा उत्कृष्ट फटका. व्हॉट अ ब्युटिफुल स्ट्रोक. पाहायचं किती धावा मिळतील. ओ हो, इथे मात्र स्ट्रोक कमी पडतोय आणि क्षेत्ररक्षक
अचूक झेल टिपतोय, माफ करा षटकार आहे. हो हो हो, मला वाटतं झेल जो टिपला होता तो सीमारेषेच्या बाहेर टिपला होता आणि इथे षटकार घोषित होतोय. सुंदर फटका आपल्याला पाहायला मिळतोय. मी म्हटल्याप्रमाणे विकास हे एक चांगले खेळाडू आहेत. चौफर फलंदाजी करतात. या षटकाराच्या सहाय्याने धावसंख्या निघून जाते 40 वर, माफ करा 38 आहे. 32 आणि 6 38 38. आणि हा पुन्हा एकदा जोरदार टोलवण्याचा प्रयत्न होता, पण पुन्हा घोषित क्षेत्रात चेंडू जाताना एक धावेचा इशारा पंचांकडून इथे मिळतोय. 39 धावा धावफलकावरती दिसत आहेत आपल्याला. शेवटचा चेंडू आहे. खूप चांगली धावसंख्या जमवली आतापर्यंत. 17 चेंडूंमध्ये 39 म्हणजे खूपच चांगला आहे. या दरम्यान शेवटचा चेंडू आहे. आणि हा पुन्हा एकदा फ्लॅट पद्धतीचा चेंडू. इथे बघूया काय होतंय. नक्कीच धोका पत्करता येईल आणि इथे गडी बाद होते. चांगला फटका खेळण्याचा प्रयत्न होता, पण चांगलं क्षेत्ररक्षण आणि क्विक फिल्डिंग, क्विक थ्रो, त्याच्यामुळे विकास नॉन स्ट्राईक एंडला बाद होत आहेत. 39 धावांचा धावा जमवलेल्या 40 धावांचं लक्ष डोळ्यासमोर आहे. पटकन दोस्ती आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. या पुढील होणारा गावदेवी ये, आपला संघ पटकन बाहेर घेऊन यायचंय. गावदेवी ये, आपण लवकरात लवकर बाहेर यायचंय पटकन. यानंतरचा होणारा सामना असेल ऑल स्टार 11 आणि कट्टा 11. यानंतरचा होणारा सामना ऑल स्टार 11 विरुद्ध कट्टा 11. दोन्ही संघांच्या कर्णधारांनी नाणेफेकीसाठी व्यासपीठाच्या बाजूला जो टॉक्स बॉक्स आहे तिथे यायचं आहे. ऑल स्टार 11 कट्टा 11 दोन्ही संघांचे कर्णधार नाणेफेकीसाठी टॉस बॉक्सच्या कडे यायचे. आपण लवकरात लवकर वेळ घालू नये, कारण हा मध्यंतराचा वेळ आहे जिथे आपण टॉस करून घेणार आहोत आणि आपली मुलाखत देखील असते. तर कृपया करून ऑल स्टार आणि कट्टा दोन्ही संघांच्या कर्णधारांना विनंती, लवकरात लवकर नाणेफेकीसाठी यायचे. या दरम्यान आपण बघतोय दोस्ती संघाने प्रथम फलंदाजी करताना 39 धावा जमवून 40 धावांचं एक लक्ष, मोठं लक्ष ठेवलं आहे ते गावदेवी A11 संघाकडे. यापुढील होणारा सामना ऑल स्टार स्पोर्ट्स क्लब विरुद्ध कट्टा स्पोर्ट्स क्लब. आजचे आपले टॉस बॉक्सचे पाहुणे किसन कड यांना विनंती करतो की त्यांनी टॉस बॉक्सवर यावे. ऑल स्टार संघाचे कर्णधार मनोज आणि कट्टा स्पोर्ट्स क्लबचे कर्णधार यांना विनंती करतो की त्यांनी टॉस बॉक्सवर यावे. ऑल स्टार स्पोर्ट्स क्लब आणि कट्टा स्पोर्ट्स क्लब कृपया टॉस बॉक्सवर यावे. यापुढे होणारा सामना कट्टा स्पोर्ट्स क्लब विरुद्ध ऑल स्टार. कट्टा स्पोर्ट्स क्लब अभय. टेलिटीज कट्टा स्पोर्ट्स क्लब नाणेफेकीचा कोल हा कट्टा स्पोर्ट्स क्लब यांनी जिंकलेला आहे. मी अभि यांना विचारतो, पहिल्या सामन्यात तुम्ही जवळपास 50 धावांचा डोंगर उभारलेला, तर ह्या पुढच्या सामन्यासाठी तुमची रणनीती काय असेल? धन्यवाद. पुढच्या सामन्या आम्ही पहिली आता यावेळी फलंदाजी यावेळी गोलंदाजीचा विचार करतोय आणि आम्ही आता टॉस जिंकून गोलंदाजीच करणार आहोत. पहिला आम्ही जरा टेस्ट केली होती की बाबा फलंदाजी होतेच, आता गोलंदाजीमध्ये ट्राय करून बघू आणि ज्यावेळेस ऑपोजिशनला जास्तीत जास्त 30च्या आत खोलायचा प्रयत्न करू. ऑल स्टारचे कॅप्टन मनोज यांच्याकडे मी जातोय. मनोज यांचं काय म्हणणं ते आपण ऐकूया. थँक्स दीपक. आमची पुन्हा आता परत पहिल्यांदा बॅटिंगच आलेली आहे. लास्ट मॅचला पण आम्ही पहिली बॅटिंग केली होती, 50 स्कोर केलं होतं. आता 3 ओव्हरचा सामना आहे, तर आम्ही ॲटलिस्ट 40 रन्स करून समोरच्या टीमला चांगलं टार्गेट देण्याचा प्रयत्न करू. थँक्यू. नक्कीच मनोज, ऑल द बेस्ट. ऑल द बेस्ट कट्टा स्पोर्ट्स क्लब. थँक्यू.
थँक्स लॉट दीपक, थँक्यू व्हेरी मच. आणि आपण आता सामन्याकडे वळूया. सामना या दरम्यान आपण पाहतोय सामना दुसऱ्या फेरीतला सामना रंगतोय. स्ट्राईक एंडला हे फलंदाज संजय, नॉन स्ट्राईकला आहे सुदीप. दोन्ही तडाखेबाज फलंदाज आहेत. स्ट्राईक एंडच्या फलंदाजाबद्दल मी सांगू इच्छितो. स्ट्राईक एंडच्या फलंदाजाबद्दल सांगू इच्छितो. आत्ताच एक मोठी टुर्नामेंट झाली तिथे 50 धावा केलेला हा फलंदाज. आणि हा पहिलाच लोअर फुलटच चेंडू होता. व्यवस्थितपणे खेळता आला नाही फलंदाजाने. इथे गचाळ क्षेत्ररक्षण पाहायला मिळते, अक्षरशः खराब क्षेत्ररक्षण. आणि इथे मात्र नक्कीच 2 धावा मिळतील. या दरम्यान माननीय श्री गणेश टाक सर यांचे इथे आगमन झालेलं आहे. तरी आमच्या मंडळातर्फे आम्ही त्यांचे हार्दिक हार्दिक स्वागत करतो. आणि आनंदाची गोष्ट अशी आहे की आज गणेश टाक सरांचा वाढदिवस आहे. सर, व्हेरी व्हेरी हॅपी बर्थडे फ्रॉम आवर साईड. आमच्यातर्फे तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक 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 शुभेच्छा. कृपया असं नसतं व्हायचंय नक्कीच. त्या दरम्यान पुन्हा एकदा 1 धाव मिळते. लोअर फुलटच चेंडू होता. मी पुन्हा एकदा रसिकांना सांगू इच्छितो, व्यासपीठावर माननीय श्री गणेश टाक सर यांचं आगमन झालेलं आहे आणि आज त्यांचा वाढदिवस आहे. तर आमच्या सगळ्यांतर्फे त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. यापुढील प्रत्येक दिवस, प्रत्येक वर्ष त्यांचा सुखाचं, समृद्धीचं आणि समाधानाचं जावं, भरभराटीचं जावं हीच ईश्वरचरणी प्रार्थना. पुन्हा एकदा सामन्याकडे वळतोय आपण. धावसंख्या 3, 2 चेंडू आतापर्यंत झालेले आहेत. आणि हा सुंदर फटका पाहायला मिळतो सुदीप यांच्या निघालेला. पहिला किती धावा मिळतील. इथे चेंडू निघून जातोय डीप लॉंग ऑनच्या दिशेने. चौकार. व्हॉट अ ब्युटिफुल स्ट्रोक. मी मगाशी म्हटल्याप्रमाणे सुदीप आणि संजय दोन्ही फलंदाज हे दमदार खेळाडू आहेत. आक्रमक खेळी खेळतात. सुदीप या खेळाडूला आम्ही फार पूर्वीपासून जाणतो. षटकार चौकारांची आतिषबाजी करणारा हा खेळाडू. तर नॉन स्ट्रायकर एंडचा संजय, मी मगाशी म्हटल्याप्रमाणे आताच कासारवलेला जी एक टुर्नामेंट झाली त्या टुर्नामेंटमध्ये अक्षत पॅकर्स या संघाकडून खेळताना एक मोठं लक्ष डोळ्यासमोर असताना फक्त आणि फक्त 15 चेंडूत 50 धावा एकमेव जमवणारा हा खेळाडू, 13 चेंडूत 52 धावा जमवणारा हा नॉन स्ट्रायकरचा खेळाडू संजय. या सामन्यानंतर मी सगळ्या क्रीडा रसिकांना आणि गावदेवी स्पोर्ट्स क्लबच्या सगळ्या खेळाडूंना विनंती करतो की आपण स्टेजकडे यायचंय, कारण आपले माननीय श्री गणेशजी टाक सर इथे उपस्थित आहेत. त्यांचा आज वाढदिवस आहे. तर नक्कीच केक कटिंगचा कार्यक्रम आपण इथे करणार आहोत. ही सगळ्यांनी नोंद घ्यायची आहे. या दरम्यान इथे मिस्टेक होतोय आणि झेल बाद. हो 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 हो, जसं एखाद्या खेळाडूला गालबोट लागतं तशातला प्रकार आहे. तर महत्वाचा गडी बाद होतोय. एक मोठा मासा जाळ्यात अडकतोय संजय यांच्या स्वरूपात. संजय आज थोडासा दिवस पाहिजे तसा नाही आहे त्यांच्या बाजूने. मगाशी देखील खेळताना व्यवस्थितपणे फलंदाजी जमली नाही. आता देखील मिस्ट्रोक झाला आणि ते बाद होत आहेत. संजय यांना बाहेर यावं लागत आहे. त्यांची जागा घेत आहेत नवीन फलंदाज दीपक. मोठं लक्ष आहे. 40 धावांचं टार्गेट आहे. हाणामारी करावी लागेल, षटकार चौकारांची आतिषबाजी करावी लागेल जर हा सामना जिंकायचा असेल तर. या दरम्यान आपण बघतोय पहिलं षटक प्रगतीपथावर असताना अजूनही धावसंख्या आहे 8. दीपक स्ट्राईक एंडला आहेत. सुदीप, प्रवीण यांचा पुढचा चेंडू आणि हा चांगलाच मासा जाळ्यात मिळतोय. शिवाय हा झेल टिपलेला आहे. नाही, क्या बात आहे. काय स्ट्रॅटेजी आहे, काय प्लॅनिंग आहे. जनरली स्लीप लावणं आजकाल फार क्वचित लागलं जातं स्लीप, कारण त्या पद्धतीची फलंदाजी होत नाही. पण इथे टेक्निकल फलंदाज असल्यामुळे कुठेतरी गोलंदाजाला वाटलं की नक्कीच या पद्धतीचा खेळ खेळण्याचा प्रयत्न करेल.
बॅट एज घेतली आणि सेकंड स्लिपमध्ये असलेल्या क्षेत्ररक्षकाने सुंदर अचूक असा झेल टिपला. सुदीप हा एक जबरदस्त खेळाडू पुन्हा एकदा बॅक टू बॅक दुसरा मासा गाळ्यात अडकतोय. षटक संपतोय. 2 चेंडूत 2 गडी बाद करण्यात यश मिळालं गोलंदाजांना. थांबायचे जरा. या दरम्यान आपण इथे सामना चालू ठेवायचा आहे, पण इथे माननीय श्री गणेशजी टाकसर वेळात वेळ काढून आलेले आहेत. त्यांचा वाढदिवस आहे, तर नक्कीच इथे केक कटिंग चा कार्यक्रम चालू राहील. इथे सामना देखील आपण चालू ठेवायचा आहे, कारण नक्कीच वेळेचं बंधन आपल्याला आहे आणि गणेश टाक सरांना देखील थोडीशी घाई आहे. नक्की आज त्यांचा वाढदिवस असल्यामुळे त्यांचं बिझी शेड्यूल असणार आहे, त्यातही ते वेळात वेळ काढून इथे आले आणि या माहितीची आणि या प्रतियोगितेची शान वाढवली त्याबद्दल हार्दिक हार्दिक अभिनंदन. पुन्हा एकदा दरम्यान हा चेंडू अतिशय उत्कृष्ट. खरोखर गणेश टाकसरांचा आज वाढदिवस आहे आणि इथे केक कटिंग आपण पाहतोय. आपण त्यांना सगळ्यांतर्फे त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देऊ. या दरम्यान पुन्हा एकदा सुंदर चेंडू हाताळतो गोलंदाज शिवा. पहिला चेंडू आखूड टप्प्याचा निर्धाव चेंडू सरळ यष्टीरक्षकाच्या हातात. दुसरा चेंडू मधल्या यष्टीवरून थोडासा वळणारा, नक्कीच बॅट एज होती. पंचांकडे दात मागितली होती यष्टीरक्षक प्रशांत याने, पण पंचांनी फेटाळून लावली. 1 धाव मात्र घेत आहेत फलंदाज. इथे स्ट्राईकला आहेत आता सागर. हा उत्कृष्ट वळवलेला चेंडू होता, मधल्या यष्टीवरून सरळ निघून जाणारा उजव्या यष्टीच्या बाहेरचा. क्या बात आहे, खूप सुंदर असा चेंडू आपल्याला पाहायला मिळतो. खूप सुंदर चेंडू, खूप चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते शिवा यांच्याकडून. पुन्हा एकदा आपले गणेश टाक सर यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आपण वेळात वेळ करून आणि आपला मालिकेची आणि या प्रतियोगितेची शोभा वाढवली सर, त्याबद्दल आम्ही आपले हार्दिक आभारी. पुन्हा दरम्यान हा चौकार इथे दिसतोय, या चौकाराने धावसंख्या निघून जाते. धावसंख्या होती ती 13. पुन्हा एकदा जोरदार खेळण्याचा प्रयत्न होता, पण अगेन्स्ट द स्पिन खेळण्याचा प्रयत्न, त्यामुळे नक्कीच एज लागून जाते स्लिप एरियामध्ये. एकच धाव, एका धावेच्या वर काही नाही. हा सामना जिंकण्यासाठी प्रचंड षटकार आणि चौकारांची आतिषबाजी करावी लागेल गावदेवी ए या संघाला. आणि हा उत्कृष्ट फटका मारण्याचा प्रयत्न, पण चेंडू निर्धाव सरळ आणि सरळ यष्टीरक्षकाच्या हातातून पण सुटला, पण एकही धाव इथे काढलेली नाहीये. या ठिकाणी आपण बघतो 2 षटकं संपत आहेत. धावसंख्या होती ती 14. 6 चेंडूत 26 धावांची गरज आहे. 6 चेंडू आणि 26 धावा. काल याच मैदानामध्ये 6 चेंडूत 28 धावांची गरज असताना अक्षत पॅकरचे अतुल यांनी 2 चेंडू आणि 8 धावा असे समीकरण आणून ठेवलेलं होतं. पाहिजे 6 चेंडूत 26 धावांची गरज. पाहिजे सागर काय पद्धतीची फलंदाजी करतील. गोलंदाज दीपक भार सांभाळतोय शेवटच्या षटकाचा. आणि उत्कृष्ट फटका, सुंदर क्षेत्ररक्षण करण्याचा प्रयत्न, 1 धाव जमवली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, 2 धावा देखील समाधानकारक पूर्ण केलेल्या आहेत. 5 चेंडू 24 धावांची गरज, म्हणजे 4 षटकाराने हा सामना जिंकता येऊ शकतो फलंदाजी करणाऱ्या संघाला. 5 चेंडू आणि 24 धावांची गरज.
ह्या दरम्यान हा मात्र नक्कीच चेंडू 2 खेळाडूंच्या मध्ये पडतोय, पण ट्रॅव्हल होत नाहीये पाहिजे असा. इथे आपल्याला पाहायचं आहे की 1-2 धावांचा फटका हा इथे मिळतोय, पण आता मात्र 4 चेंडूत 22 धावांची गरज आहे. 4 चेंडू आणि 22 धावा. 4 चेंडूत 22 धावांची गरज हा सामना जिंकण्यासाठी. अजूनही संधी आहे, पाहायचं काय होतंय. हा मात्र उत्कृष्ट चेंडू हाताळतोय गोलंदाज, कुठेही फलंदाजाला संधी देत नाहीये षटकार चौकार खेळण्याची, त्यामुळे 3-22 असं समीकरण आहे. 3 चेंडूत 22 धावांची गरज. आता मात्र औपचारिकता बाकी आहे, फॉर्मॅलिटी बाकी आहे, कारण का सामना संपवायचा आहे, त्यामुळे 3 चेंडू टाकावे लागतील गोलंदाजाला. यात किती धावा होतील त्याचं तितकंसं महत्त्व आत्ता तरी राहणार नाही. इथे एक चेंज ऑफ पेस चेंडू होता आणि इथे गडी बाद होण्याची शक्यता दाट आहे. फलंदाजाला विनंती करून पटकन बाहेर यायचं आहे आणि दुसऱ्या फलंदाजांनी लगेचच आत जायचं आहे. आम्हाला थोडंसं सहकार्य करायचं आहे यासाठी. नवीन फलंदाज लवकरात लवकर कृपया आज जा. 2 चेंडूत 22 धावांची गरज आहे. दोन चेंडूत 22 धावांची गरज. यानंतरचा होणारा सामना इथे मला जोरदार करण्याचा प्रयत्न, पण मला वाटतं 1च धाव मिळेल. 1 धावेच्या वर काही नाही. 1 धावेचा इशारा पंचांचा. 1-21 म्हणजे जवळजवळ सामना हा जिंकलेलाच आहे. दोस्ती 11 संघाने हा सामना आपल्या पूर्णपणे ताब्यात घेतलेला आहे. इथे देखील चांगला फटका आहे आणि हा चौकार नक्कीच घोषित करतील पंच, आणि या चौकाराने धावसंख्या जाऊन पोहोचते ती 23 वर. पण सामना संपतोय. खूप चांगलं प्रदर्शन दोन्ही संघांचं. दोन्ही संघांनी पटापट बाहेर यायचंय आणि ऑलस्टार आणि कट्टा नाणेफेकीसाठी. मी दीपक यांना विनंती करेन. आत्ता होणारा सामना असेल ऑलस्टार विरुद्ध कट्टा. यात कट्टा 11 संघाने क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे. कट्टा 11 आपलं क्षेत्ररक्षण लवकर सजवून घ्यायचं आहे मैदानामध्ये. कृपया करून कट्टा 11 आपलं क्षेत्ररक्षण लवकरात लवकर सजवून घ्यायचं आहे. यानंतरचा होणारा सामना ऑलस्टार विरुद्ध कट्टा. या आता झालेल्या सामन्याचे मॅन ऑफ द मॅच म्हणजे सामनावीर प्रवीण यांना मी आमंत्रित करतो व्यासपीठावर. प्रवीण, व्यासपीठावर मान्यवर उपस्थित आहेत, त्यांच्या शुभ हस्ते प्रवीण यांनी लवकरात लवकर व्यासपीठावर याचे कृपया करून विनंती करतो. प्रवीण, दुर्गा स्पोर्ट्स क्लबचे प्रवीण, खूप सुंदर फलंदाजी आणि गोलंदाजी. दोस्ती स्पोर्ट्स क्लबचे प्रवीण, खूप सुंदर फलंदाजी गोलंदाजीचं प्रदर्शन. त्याबद्दल आपण एक टी शर्ट, एक कॅप आणि शोरमाचं कुपन अशा निरनिराळ्या वस्तू त्यांना पारितोषिक म्हणून प्रदान